नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर मनापासून स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा राजपत्रित नागरिक परीक्षा म्हणजे जी आपली पूर्व परीक्षा झाली होती 9 नोव्हेंबरला, जो 28 सप्टेंबर रोजी पेपर होणार होता, जो पुढे गेला आणि 9 नोव्हेंबर रोजी झाला, तिचे आपण पहिल्या आन्सर नुसार उत्तर पाहणार आहोत आणि सोबतच पीआयक्यूज कशा प्रकारे रिपीट झाले आणि त्या स्वरूपात म्हणजे तुम्हाला कळून येईल की पीआयक्यूज अनालिसिस का करायचं. कारण पूर्व परीक्षेत जवळपास मला स्वतःला 28+ प्रश्न भेटलेले आहेत. म्हणजे अजूनही प्रश्न जास्त रिपीट झालेले असू शकतात, पण आपण आता एक एक करून ते प्रश्न कोणते होते आणि कशा स्वरूपात ते म्हणजे रिपीट झालेत, जेणेकरून आपल्याला पीआयक्यूजचं महत्व हे अधोरेखित होतं. तर आता आपण चला सुरू करूया. तर हा पहिला प्रश्न आहे, सेट ए आहे, तुम्ही पाहू शकता सेट ए आहे 2025 चा. पहिला प्रश्न आहे, जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅडॅश यांनी लिहिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पहिल्या आन्सर नुसार तुकाराम तात्या पडवळ. आता हा प्रश्न जसाला तसा रिपीट जरी झाला नसला मित्रांनो, तरी हे जे ऑप्शन आहे तुकाराम तात्या पडवळ हे एका प्रश्नामध्ये विचारले होते आणि तिथं मी एक्सप्लेनेशन करताना सांगितलं होतं की जातीभेद विवेकसार हे पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं आहे. तर मी तुम्हाला ते आता इथे स्क्रीनशॉट दाखवून देतो. 2 मिनिट थांबा. जे मागचा पेपर आहे तर तुम्ही आता पाहू शकता, हा 2023 चा प्रश्न आहे. मी इथे पेन चेंज करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. हा 2023 चा प्रश्न क्रमांक 3 आहे, सेट एच होता. तर इथे त्याने विचारले होतं की खूप सारा हा प्रश्न विचारला होता. तर त्यामध्ये तुकाराम तात्या पडवळ इथे ऑप्शन मध्ये होते, तर ते साहित्यिक होते म्हणून मी सांगितले. त्यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले म्हणून सांगितले. तसंच समग्र तुकाराम गाथा हे पुस्तक लिहिलं म्हणून सुद्धा सांगितलं होतं. तसंच कृष्णाजी भालेकर यांचं दीनबंधू हे पुस्तक होतं म्हणून तिथं सांगितलं होतं. त्याप्रमाणे भावदाजी लाड हे डॉक्टर होते, त्यांनी कुष्ठरोगावर औषध सुद्धा शोधून काढलं होतं, तर त्यांना आपण धन्वंतरी म्हणतो. आता ही माहिती तुम्हाला 11वीचं जे जुनं पुस्तक आहे इतिहासाचं त्याच्यामधून भेटू शकते, किंवा जर तुम्ही गाठाळ सरांचं किंवा कठारे अनिल कठारे सर आहेत त्यांचं पुस्तक रेफर केलं तर तिथून भेटू शकते. तर आपण बघू शकतो, जर आपण पीवायक्यूचं अनालिसिस जर केलं असतं इन डिटेल विथ ऑप्शन, तर तुम्हाला आणि माझी व्हिडिओ सिरीज जर तुम्ही पाहिली असते तर तिथं तुम्हाला हे जातीभेद विवेकसार याचं उत्तर तुम्हाला इथे तुकाराम तात्या पडवळ हे भेटलं असतं. मला फक्त एवढं सांगायचंय की पीवायक्यूचं अनालिसिस करणं आणि पीवायक्यूज बरोबर पाहणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. खूप मोठे मेहनत लागते पीवायक्यूचं डिटेल मध्ये अनालिसिस करण्यासाठी. ऍक्च्युअली तुम्हाला फक्त प्रश्न बघायचा नसतो, तर त्याचे ऑप्शन सुद्धा बघायचे असतात, कारण त्यांचा ऑप्शन पुढच्या वेळेस प्रश्न म्हणून येतात. आता यावेळेस काय केलं त्याने, इथे ज्योतिबा फुले आहेत, विठ्ठल रामजी शिंदे आहेत आणि भाऊराव पायगोंडा पाटील आहेत. तर ते पुढच्या वेळेस आता महात्मा फुलांवर प्रश्न विचारून झाले, विठ्ठल रामजी शिंदेवर प्रश्न विचारून झालेला आहे. तर हा ऑप्शन आपल्यासाठी नवीन आहे, बरोबर. कारण याच्या अगोदर तुम्ही बघितलं तर यांच्यावर प्रश्न विचारून झाला होता, यांच्यावर प्रश्न विचारून झाला होता, यांच्यावर प्रश्न विचारून झाला होता. हा ऑप्शन नवीन होता. पुढच्या वेळेस त्यांनी यांच्यावर प्रश्न विचारले. तर आता आपल्यासाठी हा ऑप्शन नवीन आहे. तर कदाचित येणाऱ्या परीक्षेसाठी म्हणजे कंबाईन गट ब किंवा गट क असेल किंवा पुढची राज्यसेवा असेल जी 31 मे आयोगाच्या टाइम टेबलनुसार 31 मेला होणार आहे, तर ती असेल, तर तिथं कदाचित यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला यांच्याविषयी अभ्यास करून जाणं पुढच्या परीक्षेसाठी होत आहे, कारण आता हे 3 ऑप्शन तर ऑलरेडी कुठं ना कुठं विचारून झालेले आहेतच, बरोबर. तर तशा प्रकारे आपल्याला ह्या 3 ऑप्शनला, तर आता आपल्यासाठी ही व्यक्ती महत्वाची बनून जाते. तर अशा प्रकारे प्रश्न रिपीट होतात, म्हणजे ऍज इट इज तर रिपीट होतील. तर होतात का, तर येस, काही प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि याच पेपरमध्ये झालेले आहेत. मग ते तुम्हाला जसे आपण पुढे जाऊ तिथे दाखवून देईलच. पण प्रश्न रिपीट नाही झाला तर प्रश्नाचा जो सेन्स असतो किंवा प्रश्नामधला जो ऑप्शन आहे तो पुढचा प्रश्न म्हणून रिपीट होतो, हे आपल्याला इथून कळतं. तर मी आता ही इमेज इथून रिमूव्ह करतो. तर आता इथून पुढे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा अनालिसिस करायचं आहे तेव्हा आपल्याला इन डिटेल मध्ये करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. तुम्ही बघू शकता इथं, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते, असं प्रश्न विचारले. त्याचं उत्तर आहे पंडित नेहरू आणि चाऊ एन लाय हे चीनचे पंतप्रधान होते आणि पंडित नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते. तर फक्त अ हे उत्तर आहे. आता आयोगाने पंचशील तत्वांवर याच्या अगोदर प्रश्न विचारलेला आहे का, तर यस, 100% प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न पण मी तुम्हाला इथे दाखवून देईनच. आणि तो कसा, मी तिथे जी गोष्ट करायला सांगितली होती त्या गोष्टीवर हा प्रश्न विचारलेला आहे. मी ऑलरेडी ते लिहिलेला आहे, तुम्हाला ती स्क्रीनशॉट मी डबल एकदा दाखवतो. तर हा तो प्रश्न येतो मित्रांनो पंचशीलवरचा, आणि ही त्याची म्हणजे पीवायक्यूज आलेला आहे, तो इथे मी दाखवतो. ही जी इमेज आहे तिला मी आता थोडंफार मूव्ह करतो जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. आता पेन्स कलर चेंज करून घेतो. 67 नंबरचा प्रश्न आहे आणि हा जास्त जुना नाही, 2-3 वर्षाखालचाच प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते
भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्व नाही असं विचारलेलं होतं. आता इथे त्यांनी 3 दिले होते, पंचशील म्हणजे 5, एवढं तर आपल्या लक्षात येतच. 5 तत्व होती, इथे 3 दिले होते आणि उरलेली 2 जे आहेत ना, म्युच्युअल नॉन अग्रेशन म्हणजे एकमेकांबद्दल कोणीही आक्रमक भूमिका घेणार नाही, आणि इक्वॅलिटी आणि म्युच्युअल बेनिफिट म्हणजे समानता आणि एकमेकांबद्दल समान फायदे, बेनिफिट म्हणजे समान, आपल्याला काय म्हणतो, समान फायदे किंवा एकमेकांना हानिकारक होणार नाही अशा गोष्टी करायच्या नाही. अशा 5 गोष्टी होत्या. ह्या 3 ज्या आहेत ह्या ऑप्शन मधल्या आणि ह्या 2 सांगितले. आता मी इथे जाताना एक असंच म्हणजे सांगून दिलं होतं की हा कोणी दिला, बरोबर, हाच आहे ना, कोणी दिला, हाच प्रश्न आला ना. कोण होते हे 2 व्यक्ती, कोणी दिला, भारताच्या साईडकडून कोण होतं आणि इथे देश कोणता होता ते मी इथे कमेंट मध्ये करायला सांगितलेलं होतं आणि त्याचा आन्सर मी लिहा म्हणून तिथे सांगितलं होतं ऑलरेडी. पण तिथे माहित नाही किती जणांनी हे कमेंट मध्ये पाहिले का स्वतःहून थोडीफार मेहनत घेऊन हे सिलेक्ट केलं असतं तर त्यांचं हे नक्कीच उत्तर. मला तर माहित होतं हे कोणी केलेलं आहे ते, पण मी विद्यार्थ्याकडून किंवा तुमच्याकडून जे परीक्षार्थी आहेत त्यांच्याकडून एक्सपेक्ट करतोय की जे प्रश्न काय तुम्हाला दिलेले असतात. आता हे पंचशील तत्व यानं त्याने रिपीट झालेलं आहे. आता पुढच्या वेळेस ही जोडी तर विचारून झालेली. आता कदाचित दुसरं कोणतं तत्व असेल जे आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दलचं असेल, हे की नाही, ज्याला आपण गुजराल डॉक्टरीन म्हणतो, ती डॉक्टरीन काय सांगते तिच्या विषयी तुम्हाला वाचून जायचे, तर आपल्याला थोडंफार त्या गोष्टीचा सुद्धा अभ्यास करणं भाग आहे. तर ह्या जसा तसा प्रश्न आहे ना, भारत आणि इकडे कोणता देश होता, काउंटर पार्टला मी तो विचारला होता, भारत आणि चीन. आणि हे व्यक्ती कोण होत्या ह्या जर तुम्ही गुगल केलं असेल तर तिथं सरळ सरळ आलं असं, पंचशील तत्व काय आहेत, कोणी दिले, कधी सायन झाली, हे की नाही. तर म्हणजे तुमची थोडीशी मेहनत तुम्हाला 2 मार्क आरामशीररित्या भेटून दिले झाले असते. म्हणजे प्रश्न रिपीट होतो का, तर 100% रिपीट होतात मित्रांनो. बघितले जशाल तसे रिपीट होतात का, तर कधी कधी हो होतात, कधी कधी त्यांची सिरीज कंटिन्यू होते, म्हणजे साखळी म्हणतो ना. मागच्या वेळेस इथपर्यंत विचारलं होतं, आता याच्या पुढचं, आता याच्या पुढचं. तर आपल्याला ते पकडायचं आहे. म्हणजे आयोगाचा जो पेपर सेट करण्याची जी मानसिकता आहे ना, ती टेंडन्सी, जी मेंटॅलिटी आहे पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीची, तो खूप स्मार्ट आहे बघा. तो आपल्याला हिट देतोय की बाबा मी यावेळेस पंचशील तत्व विचारले तर मी पुढच्या येऊन विचारणार की कोणामध्ये झाले होते, बरोबर. किंवा त्यांनी जर मागे विचारलं असतं की पंचशील तत्व कोणत्या 2 देशात झालेले आहेत, तर त्यांनी पुढच्या वेळेस विचारलं असतं की पंचशील तत्वात कोणती कोणती घटक समाविष्ट आहेत किंवा समाविष्ट नाहीत, जसं की हा प्रश्न आहे. तर अशाच प्रकारे प्रश्न हे रिपीट होतात. तर बघितले आपण दुसराच प्रश्न आहे आणि तो पण रिपीट म्हणजे पीवायक्यूच्या थीमला धरूनच तो कंटिन्यू झालेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, हात धरूनच तो चालत आहे एका साखळीमध्ये. तर अशा प्रकारे झाले. तर 2 ला 2 प्रश्न हे ऍज इट इज रिपीट झाले. आता आपण ही इमेज इथून रिमूव्ह करूया. तर तुम्हाला मित्रांनो पीवायक्यूजला हलक्यात घ्यायचं नाही. मी ऑलरेडी सांगितले, सिरीज मी जी आणली होती ना पीवायक्यूच्या अनालिसिस साठी आणली होती, पण किती जणांनी हिला फॉलो केले हे माहिती नाही मला. पण मला मात्र मी जेव्हा 2025 पेपर पाहत होतो त्यावेळेस मला नक्कीच जवळपास 28 प्रश्न भेटले. तुम्ही विचार करा, 28 प्रश्न म्हणजे किती, 56 मार्क होतात मित्रांनो, 56 मार्क. आणि खूप मोठे म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, हे खूप मोठे मार्क्स आहेत. कारण अभ्यास करून 56 मार्क घेणं हे यासाठी आपण वर्षभर देतो. पण जर आपण परीक्षेच्या 1-1.5 महिना अगोदर पीवायक्यूचं अनालिसिस स्वतः केलं किंवा कोणी जर क्वालिटी व्हिडिओ अनालिसिस सिरीज असेल ती बघितली आणि तिथून आपल्याला काय बेनिफिट झाला, तर ते नक्कीच तुम्हाला प्रिलिम्स पास होण्यासाठी मदत करणार आहे मित्रांनो. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. विधवा व अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे, तर याचं उत्तर आहे व्यंकटेश रंगोकट्टी. आता तुम्ही जर इथं बघितलं असेल ना, तर याच्यामध्ये एक थोडंसं लॉजिक म्हणजे कसा एक सेन्स डेव्हलप होतो. जसं मी सांगितलं होतं पहिल्या प्रश्नात की यांच्यावर प्रश्न विचारून झाले, यांच्यावर प्रश्न विचारून झाले, आता यांच्यावर विचारला तर पुढच्या वेळेस यांच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे हे नाव थोडंसं अनोळखी होतं आपल्याला पेपरमध्ये, बरोबर. आता इथे विधवा व अनाचार हे पुस्तक आपल्याला हे नाव ओळखीचं आहे, हे नाव ओळखीचं आहे, हेही नाव ओळखीचं आहे, पण हे नाव ओळखीचं नाही मित्रांनो. जर ब्लाइंड गेस करायचा, आता काहीच माहित नाही, अंधारात तीर मारायचा आहे, तर इथं हे लॉजिक लावायचे की बाबा मी हे 3 व्यक्ती तर वाचलेत ना, विष्णुशास्त्री पंडित वाचले आपण, बाळशास्त्री जांभेकरांबद्दल वाचतो, गोपाळ गणेश आगरकर, हे जुन्या 11वीच्या पुस्तकात आहेत. पण जर आपण ऑप्शन क्रमांक 1 बघितला तर तो कुठेही नव्हता. जर ब्लाइंड गेस करायचा असेल तर तुम्ही याला उत्तराला तुम्ही टिक करायला हवं होतं आणि पहिल्या आन्सरनुसार तेच उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आणि अगदी सोपा प्रश्न होता. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. आपल्याला माहित आहे 1942 ला एक क्रिप्स योजना आलेली होती. कारण 1940 ला लन लिथोगो जे होतं लन लिथोगो, त्याने लिन लिथोगो ऑफर दिली होती, पण ती पण आपण फेटाळून लावली होती. तर त्याच्यानंतर 1942 ला क्रिप्स आला होता. मग त्याच्यानंतर कोणती आली, तर त्याच्यानंतर आलं त्रिमंत्री परिषद आली होती, है की नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आली ती म्हणजे माउंट बॅटन योजना. तर असा हा सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचा होता आणि अगदी सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न अगदी सोपा प्रश्न म्हणू शकतो आपण, म्हणजे हे एकदम हातातले मार्क आहेत, असे प्रश्न तर गेलेच नाही पाहिजे. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 2009 च्या डॅडे सुधारणा केली. म्हणजे त्यांनी फक्त या ऍक्टचं अल्टरनेट नाव काय होतं हेच विचारले. 1909 चा कायदा, बरोबर. 1909 च्या कायद्याला आपण मॉर्ले मेंटो ऍक्ट म्हणतो. आता मॉर्ले कोण होते, तर भारत मंत्री होते, आणि मेंटो कोण होते, तर
इथं व्हाईसरॉय होते. तर हा मॉर्लेमेंटो 1909 झाला, हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919 ठीक आहे नाही. तर अशा प्रकारे आणि नंतर मग भारत सरकारचा 1935 कायदा आणि त्याच्यानंतर भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 कायदा. तर तुम्हाला असे कायदे आणि यांचं व्यवस्थितरित्या यांच्यातल्या तरतुदी पुढच्या एक्झाम साठी करून जा. आता तुम्हाला इथे मॉर्लेमेंट सुधारणा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, ह्या सुधारणा त्यांनी हिंट म्हणून दिल्यात. आपण असं समजूया, आता पुढच्या जर त्यांना याच्यात इन डिटेल क्वेश्चन विचारायचा असेल तर ते मॉर्लेमेंटो या सुधारणामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी होत्या असं विचारतील, किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड मध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी होत्या अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर म्हणजे हे आपल्याला क्यूआयक्यूचं जेव्हा आपण इन डिटेल अनालिसिस करतो त्यावेळेस या गोष्टी मिळत असतात. पुढचा प्रश्न आहे, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुले आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक डॅडेश येथील होते. तर आता याचं उत्तर आहे विदर्भ. पहिल्या सभेनुसार त्यांनी हे दिलेलं आहे. तर आपण आता खूप सारे करतो, पण काही सेकंड लाईन मधले सुधारक असतात. म्हणजे फर्स्ट लाईन मध्ये आपण ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर आंबेडकर झाले, लोकमान्य टिळक झाले, गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर अशांना घेतो. पण काही काहींचं काम खूप महत्वाचं असतं, त्यांच्यावर थोडीफारच माहिती दिली असते 2-4 ओळीमध्ये, पण ते परीक्षेसाठी येऊन जातात. तर त्यांना पण आपल्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. तर अशा वेळेस काय करणार, आता हा प्रश्न थोडासा ब्लाइंड गेस आहे, सॉल्व्ह करू वाटलं सॉल्व्ह करा, अन्यथा सोडून द्या. मी म्हणेल कारण काय काय प्रश्न सगळेच प्रश्न सोडवायचे पण नाहीत आपल्याला. एक 5 ते 10 प्रश्न, 5 ते 10% प्रश्न हे हात लावण्यासाठी नसतातच. म्हणजे निगेटिव्ह पेनल्टी भेटते अशा प्रश्न जर आपण न अभ्यास करता किंवा गेस केला तर इथे कुठल्याही प्रकारचा गेस असं करणं शकतं. आता कोणी म्हणाल इथे कोल्हटकर आहे तर कोल्हापूर करूया आपण, तर अशा प्रकारे नसतं मित्रांनो. असं काम होत नसतं. जर असं झालं असतं तर सगळ्यांचेच उत्तर बरोबर आले असते नाही. तर याच्यासाठी थोडासा डिटेल अभ्यास लागतो आणि अवांतर वाचन सुद्धा लागतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, राजे आणि त्यांच्या राजघराणे यांच्या जोड्या जुळवा. म्हणजे इकडे त्यांनी हा राजा दिलाय आणि तो कोणत्या राजघराण्याशी निगडीत होता हा प्रश्न आलेला आहे. आता हा प्रश्न सुद्धा मी म्हणेल पीआयक्यूचा अनालिसिस केला असता तर एका झटक्यात तुमचा हा प्रश्न सुटला असता. अगदी सोपा आहे आणि तो पण विजयाले या पर्सन वरून सुटला असता, कारण त्याने विजयाले हा ऑलरेडी विचारलेला आहे. आता त्याची पण मी स्क्रीनशॉट इथे असेल तर ते दाखवून देतोय प्रश्न, मला एकच सेकंद द्या. तर आता आपल्या इथे ती स्क्रीनशॉट आहे मित्रांनो, तिला मी मूव्ह करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर हा तो फोटो आहे. तर आपण मराठीमधून पूर्ण प्रश्न तुम्हाला पाहता येईल आणि इथे पण हा प्रश्न दिलेला आहे. आता हा प्रश्न जो आहे तो 2019चा आहे. तिथे त्याने विचारलं होतं, इथे परत सेम पॅटर्न आहे, राजघराणे त्यांचे राजे, राजघराणे आणि त्यांचे राजे. म्हणजे क्वेश्चन विचारण्याचा फॉर्मॅट पण तेच आहे. एन्शियंट जो आपण प्राचीन इतिहास म्हणतो, आपण म्हणतो ना प्राचीन इतिहास खूप अवांतर आहे, कसं वाचायचं. तर मग आपल्याला भेटणार कुठून ती इन्फॉर्मेशन, कोणता भाग महत्वाचा आहे आणि कोणता नाही. तर ऑब्विसली पीआयक्यूज. तुम्ही जोपर्यंत पीआयक्यूज इन डिटेल अनालिसिस, मी बार म्हणतोय पीआयक्यू पाहणं वेगळं आणि पीआयक्यूचं इन डिटेल अनालिसिस करणं वेगळं, या दोन गोष्टी फार वेगळ्या आहेत. आता हे बघा, इथे त्याने दिलेलं आहे विजाले आणि इथे चोळ घराणं. इथे विजाले आहे आणि इथे चोळ घराणं, बरोबर. आता इथे म्हणा चोळ घराण्याचा संस्थापक आहे आणि ते चोळ आहे, तर इथे कसं होईल, तर तेच आहे ना. आता जर तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस केलं असतं तर तुम्हाला तो कळाला असता. इथे आपण सांगितलं होतं की चोळ, विजाले, बलाचार इथे आहे, बलाचार इथे आहे आणि मग राष्ट्रकूट हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये होते तर त्याचा दंतीदुर्ग हा राजा होता च3. तर हे दोन ऑप्शन कटले तर आपल्याला 50-50 मध्ये गेस करून आपण आन्सर काढू शकलो असतो. तर सेम तेच तसंच आता इथे विजाले हा चोळ घराण्याचा मूळ संस्थापक होता. जर तुम्ही अनालिसिस करत असाल तर मी तिथं सांगितलं होतं कोण संस्थापक आहे. आता मी आवाज नाही दाखवू शकत ना मित्रांनो, स्क्रीनशॉट तर तुम्हाला दाखवू शकतो तुम्हाला, मग त्याच्यासाठी 2019 हा व्हिडिओ पाहावा लागेल तिथे जाऊन. तर आता विजाले हा चोळ घराण्याचा संस्थापक होता, बरोबर. आता इथं क च 3 कुठं आहे मित्रांनो, क च 3 फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, क ला 3. आता तुम्ही म्हणा चोळ दिले आणि चोळ घराण्याचा संस्थापक, हेच तर मग तुम्हाला अनालिसिस काय करायचं, इथे आलं होतं मग तुम्हाला हे इथून कळाले मूळ घराणे आहे त्यांचे राजे कुठले आहेत. मग तुम्हाला अजून दुसरे 1-2 जर घर असते तर तिथले राजे तुम्हाला पाहायचे होते. बस हा प्रश्न हाच सांगतो. आता हे तर 4 झाले भाई, की आता तुम्ही उरलेले बघून घ्या पुढच्या परीक्षेसाठी, बरोबर. तर विजाले हा चोळ घराण्याचा इथून गेला, आपल्याला इथे एकच भेटतो, क च 3 एकाच्या पर्याय निघून जातो. आणि तिथे सांगितलं होतं की हे फाउंडर आहेत, राष्ट्रकूटांचा दंतीदुर्ग आहे, पालाचा गोपाल आहे, ज्याचं नाव तसं आहे पाल गोपाल, जी बंगालमध्ये होते, आणि परमार हा उपेंद्र आहे, जी मध्य भारतामध्ये ही सत्ता होती. चोळ हे तमिळनाडूमध्ये राज्य करत होते आणि राष्ट्रकूट हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा अप्पर भाग, जो रायचूर दोआब म्हणतो ना आपण, कृष्णा तुंगभद्रा दोआब, रायचूर दोआब येथे त्यांचं राज्य होतं महाराष्ट्र वगैरे मध्ये. आता दंतीदुर्ग मध्ये राष्ट्रकूट हे महाराष्ट्रात काम होतं. आता यांनी 2024 ला एक प्रश्न विचारलाय,
सिमुक हा डॅडेस घराण्याचा सातवा म्हणजे डॅडेस घराण्याचा संस्थापक होता किंवा सातवाहन घराण्याचा डॅडेस हा संस्थापक आहे असा प्रश्न विचारला होता. म्हणजे तिथे त्यांनी सिंगल फॉर्मॅट मध्ये विचारलं होतं, त्याचं उत्तर होतं सिमुक. म्हणजे डॅडेस हा सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे, तर तिथं होतं सिमुक. मी तिथेही सांगितलं होतं की 2-3 महाराष्ट्रातले मुख्य घराणे जसं शिलाहार घराणं, राष्ट्रकूट घराणं, यादव घराणं आणि सातवाहन घराणं. सातवाहन घराणं हे खूप महत्वाचं आहे. जवळपास त्यांनी इसवी सन पूर्व 240 BC ते इसवी सन 240 असं जवळपास 480 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे सातवाहनांचं. बरोबर. तर तुम्हाला आता येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी हे योग्यरित्या करून जायचं आहे. तर हा प्रश्न सुद्धा म्हणजे पीवायक्यूज अनालिसिस केला असता 2019चा, तर तिथून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. अगेन पीवायक्यूज हे अशा प्रकारे आपल्याला एलिमिनेशन म्हणा कसे म्हणा प्रश्न सॉल्व्ह करायला मदत करतात. तर आता आपण पुढचा प्रश्न जाऊया. मी ही इमेज इथून रिमूव्ह करतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कृष्णदेवरायाच्या यशाशी संबंधित योग्य विधाने ओळखा. काय म्हणजे करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आपल्याला कृष्णदेवरायाच्या संदर्भात. हा प्रश्नाची थीम सुद्धा रिपीट झालेली आहे. त्यांनी कृष्णदेवराय आणि विजयनगर याच्या अगोदर 2 प्रश्न विचारलेत आणि ही तिसरी थीम आहे. म्हणजे मेडिअल आता बघितलं आपण प्राचीन मधून त्यांनी हा प्रश्न विचारला होता. एकच मिनिट, हाच प्रश्न होता प्राचीन मधून, म्हणजे राजघराणे आणि घराण्यांच्या जोड्या लावण्यासाठीचा हा प्रश्न. दुसरा, मध्ययुगीन भारतात जेव्हा आले तेव्हा त्यांचा शिफ्ट झाला विजयनगर साम्राज्यावर. म्हणजे ते महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या आजूबाजूला जो भाग इन्फ्लुएन्स करतो त्याच्यावरच त्यांचा प्रश्न आहे. आता याच्या अगोदर यांनी विजयनगर 2 वेळेस प्रश्न विचारले आणि हा 3रा वेळेस. म्हणजे बघा ना तुम्ही, एकाच याला बार बार किती ते रिपीट होत चाललंय. बरोबर. तर तुम्हाला म्हणजे मेडिवल हिस्ट्री पण खूप वास्ट आहे, पण फोकस कुठे करायचा, दिल्ली सल्तनत, त्याच्यानंतर मुघल एम्पायर आणि त्याच्यानंतर मग दख्खनातलं मोठं राज्य म्हणलं तर आपण विजयनगर किंवा हम्पी साम्राज्य किंवा कर्नाटक साम्राज्य ज्याला आपण म्हणतो, हे तिन्ही नावं एनसीआरटी मध्ये ऍज इट इज मेन्शन आहेत. कर्नाटक साम्राज्य म्हणतात त्यालाच, कृष्णदेवरायाचं जे साम्राज्य होतं विजयनगरचं त्यालाच. आता याच्या संदर्भात सुद्धा एक म्हणजे प्रश्न आलेला प्रश्न आहे, तो मी दाखवतो, त्याच्याबद्दल आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. पहिलं स्टेटमेंट आहे, विजयनगर साम्राज्य सत्ताधीश कृष्णदेव याने अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. तर हे बरोबर आहे का? तर हो, पहिलं वाक्य बरोबर आहे. सोबतच याला आंध्रभोज किंवा अभिनव भोज या राजा असे म्हणले जाते. का? कारण त्याने अमुक्त माल्यदा आणि अजून एक ग्रंथ लिहिला होता जांबवती कल्याणम. जांबवती कल्याणम हा संस्कृत मध्ये ग्रंथ आहे आणि अमुक्त माल्यदा हा कन्नड भाषेमधला ग्रंथ आहे. त्याच्यानंतर पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. आता ठीक आहे, 3 नंबरचं स्टेटमेंट थोडंसं ब्लाइंड स्टेटमेंट आहे. आता पेदन्ना त्याच्या दरबारात होता की नाही हे आपण तेवढं म्हणजे 100% जरी सांगू नसतो, चौथं स्टेटमेंट आपल्याला हिंट देऊन जाते. काय म्हणलंय, कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील राजा होता. जर तुम्ही त्या प्रश्नाचं अनालिसिस करताना सांगितलं होतं 4 राजघराण्यांनी विजयनगरवर राज्य केलेलं आहे आणि त्यांचा सिक्वेन्स होता संगम, सुलवा, तुलुवा आणि अरविंदू. कुठले कुठले ते राज्य आहेत? हे पहिलं आहे संगम, सुलवा, तुलुवा आणि शेवटचं आहे ते अरविंदू. या 4 घराणे राज्य केलेला होता. आणि हा जो कृष्णदेवराय आहे ना मित्रांनो, हा 3रा राजघराणा तुलुवा यांच्या राजघराण्यातील आहे. त्याच्यामुळे ड हे स्टेटमेंट आपलं इलिमिनेट होऊन जातं. बरोबर. ड स्टेटमेंट इलिमिनेट झालं, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला इलिमिनेट झालेला आहे. आता तुम्हाला माहित आहे अ आणि ब हे 100% बरोबर आहे. ब इथे आहेत, ब क इथे आहे. आता मला क वर खेळायचं आहे, तर पॉसिबिलिटी आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर असणार की नाही. तर त्यावेळेस तुम्ही रिस्क घेऊन तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे करायचं होतं. त्यावेळेस मी सांगताना सांगितलं होतं 3 ज्या व्यक्ती आहेत त्यांना कन्नड साहित्याचे त्रिरत्न म्हणतात. त्यांचे नाव आहेत पन्न, पोन्न आणि रत्न, हे 3 नाव होतात. तर पेदन्ना हे तेलुगू कवी होते. आता त्याच्याशी निगडीत मी इमेज जी आहे ती इथे दाखवून देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पीवायक्यूज कसे आपल्याला परत पुन्हा हेल्प करतात. तर ते स्क्रीनशॉट इथे आहे मित्रांनो, तिला मी थोडंसं हलवतो जेणेकरून तुम्हाला ती लक्षात येईल. बरोबर. आता इथे बघा, मी ऑलरेडी इथे ते 4 राजघराणे ते लिहून ठेवले होते, संगम, सुलवा, तुलुवा, कृष्ण. आणि खास करून लिहितो तुलुवा कृष्णदेवरायाला, कारण मला माहित आहे तो मध्ययुगीन भारतातला सगळ्यात शक्तिशाली राजा होता आणि त्याच्यावर प्रश्न येणार, कारण युपीएससीने सुद्धा विजयनगर साम्राज्यावर 3-4 प्रश्न विचारलेले आहेत मागच्या 4-5 वर्षाच्या प्रिलिम्स मध्ये. त्यांनी कल्याण मंडपा ही कन्सेप्ट काय असते याच्यावर प्रश्न विचारला होता 2019ला. त्याच्यानंतर परत त्यांनी विजयनगर साम्राज्यावरच 3 प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न जर अवेलेबल झाले तर मी तुम्हाला ते दाखवून देईल. आता मी इथे सांगितलं होतं हरिहर बुक 1936 यांनी स्थापना केली होती. नंतर देवराया 2 आहे, त्याला गजबेटका ही कन्सेप्ट दिली होती. देवराया 1 वर त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला होता. तर बरोबर. देवराया 2 त्याचं उत्तर होतं देवराया 1 निकोलो कांटी रशियन
हे त्याच्या दरबारात आले होते. तर त्यांनी अगेन कुठे विचारला प्रश्न, तर विजयनगर साम्राज्यावर. अजून एक प्रश्न आहे विजयनगर साम्राज्याचा, तो जर अवेलेबल झाला तर मी दाखवून देईल. तर इथे त्यांनी विचारलं, तर मी ते खास करून सांगितलं होतं तुलवा डायनेस्टी कृष्णदेवराय आणि याच्याच दरबारात अष्टदिग्गज होते, त्याच्यापैकी एक होते ते म्हणजे पेदन. आपण तेनाली रामा म्हणतो, तेनाली रामाची गोष्ट आहे बघा, ते सुद्धाच याच्या अष्टदिग्गज मधलेच एक पर्सन होतं. अष्टदिग्गज म्हणजे अष्ट म्हणजे 8 आणि दिग्गज म्हणजे ज्ञानी व्यक्ती. तर 8 दिग्गज लोक याच्या दरबारामध्ये, जसं आपण अकबराचा नवरत्न दरबार म्हणतो, अकबराच्या काळामधला नवरत्न दरबार, सेम तसाच दरबार होता. पण इथं 8 जण होते कृष्णदेवरायाच्या दरबारात, म्हणून त्याला अष्टदिग्गज असं म्हणतात, बरोबर. आणि हे एकदम इंटेलेक्च्युअल, हाय इंटेलेक्च्युअल वाले, एकदम डिस्टिंग्विश्ड पर्सन होते. तर तेनाली रामा होता. तेनाली रामाने एक पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव आहे पांडुरंग महात्म्य, बरोबर, पांडुरंग महात्म्य. आणि कृष्णदेवरायाने लिहिलेलं अमुक्त माल्यात आणि जांबवती कल्याणम. तर मी इथे डिस्कस करताना त्या गोष्टी सांगितल्या होत्या, आणि इथे 4 घरांचा सिक्वेन्स लिहून दिलेला आहे, आणि इथे तुलवालाच कृष्णदेवराय बिलॉंग करतो असं सांगितलेलं होतं. तर म्हणजे परत PYQs आपल्याला 100% रिपीट नाही झाले तर इलिमिनेट करण्यासाठी आणि प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतात. तर हे इथून स्क्रीनशॉट आता मी इथून रिमूव्ह करतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ऍक्च्युली हा थोडा आता डाऊटफुल प्रश्न आहे, कारण याचं उत्तर चेंज होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. याचा डायडॅश या समाजाने सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चन बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. तर आता याचं काही जण म्हणतात की परमहंस सभा जी होती ती याचं उत्तर येण्याचे चान्सेस आहेत. आता काही जण ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज, आता आयोगाने उत्तर तर प्रार्थना समाज दिलेला आहे. तर बघू आता सेकंड आन्सर नुसार याचं उत्तर चेंज होईल का नाही माहिती नाही, पण याचं सध्या तरी उत्तर आहे प्रार्थना समाज, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, मुघलकालीन न्याय व्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या लावा. आता याच्या अगोदर त्यांनी मुघलकालीन व्यवस्थेवर प्रश्न विचारलाय, पण शिक्षा आणि शिक्षेवर नव्हता. तर जैबुनिस्सा, त्याच्यानंतर खुर्रम असा प्रश्न होता, आणि तो जोड्या लावा याच्यासाठी त्यांनी विचारलेला होता की कोण काय कार्य करते, अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता. इथे अगेन त्यांनी जोड्या लावा या स्वरूपात विचारलाय मुघलकालीनवर, म्हणजे हा मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हद्द म्हणजे मृत्यूदंड किंवा हातपाय तोडणे. त्याच्यानंतर ताजीर म्हणजे ताकीद, समज किंवा हद्दपार करणे. आता आपल्याला इथे असं कन्फ्युजन होऊ शकते की बाबा इथं हद्द म्हणले म्हणजे हद्दपार करणे, हे की नाही. तर पण हे पर्शियन शब्द असतात, तर त्यांचे अर्थ जशा तशी मराठीमध्ये लागत नाहीत, कारण मुघलांची जी राजभाषा होती ती पर्शियन होती, तर तिला थोडाफार अभ्यास लागतो. आणि याच्यासाठी तुम्ही जर NCERT वाचत असाल तर सतीश चंद्र यांचं मेडिवल हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे NCERTचं, ते तुम्ही वाचू शकता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषांना एकत्रित करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले होते. याचं उत्तर आहे इंडिया फॉर इंडियन्स. कारण एक असं याचं पुस्तक पहिले लिहिलं होतं एका जापानी व्यक्तीने. त्याची थीम होती एशिया फॉर एशियन्स. त्याची थीम काय होती? एशिया फॉर एशियन्स. तर त्याच धर्तीवर यांचे जे 4 पत्र होते त्यांना एकत्रित करून नाव दिलं इंडिया फॉर इंडियन्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद संस्थान विलीनीकरण मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? खूप सोपा प्रश्न होता. जर तुम्ही तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. स्वातंत्र्यानंतर 3 संस्थानं राहिली होती, जिल्हा भारतात सामील करून घ्यायचा होतो. एक गुजरातचा राज्य जुनागड, दुसरा काश्मीर, आणि तिसरा होता तो म्हणजे हैदराबादचा निजाम. तर सगळ्यात शेवटी हैदराबादचा निजाम 17 सप्टेंबर 1948 रोजी त्याने ऑपरेशन पोलीस ऍक्शन केली, आणि त्या अंतर्गत आपल्याला सरेंडर केला, आणि भारतामध्ये हैदराबादचा जो प्रदेश होता तो आपल्या भारतात सामील झाला. त्यावेळेस लेफ्टनंट जनरल ही भूमिका बजावणारी व्यक्ती होती राजेंद्र सिंग, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, मुघल बादशाह अकबरने इसवी सन 1584 मध्ये खनान ही पदवी खालीलपैकी कोणाला दिली होती? तर याचं उत्तर आहे अब्दुल रहीम. जर तुम्ही जोधा अकबर पिक्चर बघितला असतात, म्हणजे रेफरन्स देण्यासाठी सांगतोय, पिक्चर बघा म्हणून असं काही मग हे नाहीये, आग्रह नाही. जर तुम्ही कधी बघितला असाल तर अब्दुल रहीम खान ह्या अशा नावाने त्यांना हाक मारतो त्या पिक्चर मध्ये. जर तुम्ही कदाचित म्हणजे आपल्याला म्हणजे सोशल मीडियाचा पण इकडून तिकडून सुद्धा आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला मदत होते. असं नाही की प्रत्येक वेळेस आपण टाइमपास करतो, कुठून कुठून काही काही गोष्टी आपल्याला भेटत असतात, बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अब्दुल रहीम. पुढचा प्रश्न आहे, सन 1877 मध्ये महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलं? हा मला वाटतं थोडा बाउन्सर क्वेश्चन आहे, कारण मी पण थोडं म्हणजे हे गडबड गोंधळ होता, कारण फर्स्ट टाइमच आपण अशा प्रकारचे प्रश्न बघत राहतो, आहे की नाही. आणि हे 4ही नावं महत्वाचेच आहेत, कुठलंही नाव कमी नाही एकमेकांना, प्रत्येकाचं काम महत्वाचंच आहे. तर याचं उत्तर होतं ग वा जोशी. पुढचा प्रश्न आहे, दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केलेले होते? तर हे मोहम्मद बिन तुगलक, ज्याला आपण येडा तुगलक म्हणतो की नाही, ज्याने दिल्लीवरून राजधानी आपलं देवगिरी, ज्यालाच आपण दौलताबाद म्हणतो, तिथे
काय म्हणलं आपण, शिफ्ट केली होती. कशासाठी शिफ्ट केली होती, तर मंगोल आक्रमणापासून दिल्लीचं संरक्षण करण्यासाठी त्याने दिल्लीवरून ती राजधानी देवगिरीला शिफ्ट केली होती. तर याने अजून खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, जसं की आपले तांब्याचे नाणे छापले होते, सोने चांदीचे नाणे काढून तांब्याचे नाणे छापले. त्याच्यानंतर यांनी चीन किंवा हिमालयन भागात आक्रमण करण्यासाठी एक फौज तयार केली होती, पण ती फौज गेली आणि नंतर वापस झाली नाही. अशा प्रकारचे त्याने खूप सारे एक्सपेरिमेंट केले होते आणि ते सगळेच्या सगळे फेल गेले, म्हणून याला येडा तुगलक सुद्धा म्हणतात. तर हे दिवाण. त्याच्यानंतर फिरोजशाह तुगलकाने दिवाण ए बंदगाह म्हणजे गुलाम, तर त्याच्याकडे जेवढे काही सुलतान होते हे सगळे गुलाम, एकमेकांचे गुलाम नंतर पुढे जाऊन सुलतान बनत गेले होते. म्हणजे गुलाम म्हणजे आपल्यासारखे गुलाम नसतात, ते वेल ट्रेन मिलिटरी ऑफिसर्स असतात, त्यांच्याकडे त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनचं नॉलेज असते, युद्ध कौशल्य सगळं काही दिलेलं असतं आणि यांना विकत दिलेले असतात. जसं की आपण जेव्हा बघतो, तुम्ही जो पिक्चर बघितला का पद्मावत, त्याच्यामध्ये अलाउद्दीन खिलजीकडे तो एक गुलाम म्हणून येतो, त्याला 1000 दिनारी म्हणतात, 1000 दिनारी, ज्याचं नाव होतं मलिक कफूर. तो पण एक गुलामच होता, पण तो त्याच्या मिलिटरीचा कमांडर बनला होता पुढे चालून. म्हणजे ते गुलाम साधे सुद्धा नसतात, त्याला 1000 दिनारी म्हणतात. तशा प्रकारे तर हा सुद्धा तुगलक घराण्याचा संस्थापक होता. याचा वडील तुगलक घराण्याचे संस्थापक होते, माफ करा, आणि हा तुगलक घराण्याचा दुसरा सुलतान होता. याच्यानंतर एक तिसरा सुलतान झाला फिरोजशाह तुगलक, आणि त्याच्यानंतर तुगलक घराण्याची सत्ता गेली. तर हे जे आहे दिवाण ए अमीर ए कोही, हे जे स्वतंत्र खातं होतं ते मोहम्मद बिन तुगलक याने केलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, आता इथून भूगोलाचे प्रश्न सुरू होतात. इतिहासाचे 15 प्रश्नाचा आपण अनालिसिस केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते? तुम्हाला एवढं माहित असायला पाहिजे, कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यामधून जाते. तर त्या 8 राज्यांचा सिक्वेन्स किंवा पूर्वेकडून पश्चिमे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. आता एक आहे गुजरात. जर आपण आता असा भारताचा नकाशा काढला, एक ढोबळमानाने हा नकाशा समजून चला. जर काढला तर हा 8 राज्यामधून जातो. तर ते 8 राज्य कोणते आहेत? एक झालं गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, बरोबर. आता उरलेलं कोणतं राज्य? त्याच्यासाठी ट्रिक आहे, मित्र, छ, गु, राम, पब मध्ये श्रीखंड खातो. आता ट्रिक वरून आपल्याला 8चे 8 राज्य भेटून जातात. मित्र म्हणजे मिझोराम, ती पासून त्रिपुरा हे 2 राज्य गेले. त्याच्यानंतर छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छगुरामचे 4 गेले, टोटल 6 झाले. पब म्हणजे पश्चिम बंगाल, श्रीखंड नाही, तर आता इथे आपण याला झारखंड म्हणूया, ठीक आहे. तर हे झारखंड. तर असे 8 राज्य आहेत. आता उरलेले राज्य कोणते आहेत? राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश इथे दिलेला आहे, गुजरात पण झालं, त्याच्यानंतर झारखंड, आणि मिझोराम, त्रिपुरा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल. तर हे असे टोटल 8 राज्य आहेत ज्याच्यामधून कर्कवृत्त जातं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर सुद्धा म्हणतो. सेम तशाच प्रकारे असतं ट्रॉपिक ऑफ कॅफ्रिकन, पण ते जाते विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून, म्हणजे दक्षिण गोलार्धातून 23.5 अंश, 23.5 आणि अर्धा अंश दक्षिण गोलार्धातून, आणि कर्कवृत्त जाते 23.5 अंश आणि हाफ उत्तर गोलार्धातून, बरोबर. उत्तर गोलार्ध, नॉर्थ, 23 डिग्री अँड हाफ मिनिट नॉर्थ मधून जातं. तर हे एकदम सोपा प्रश्न होता, आणि हा पण कुठे ना कुठे रिपीट झालेलाच आहे. आता त्याची म्हणजे स्क्रीनशॉट मला अवेलेबल नाही झाली, पण एकदम सोपा प्रश्न म्हणून गेला, बेसिक इंडियन जिओग्राफीवरून आलेला प्रश्न. हा प्रश्न आहे जीवावरून, म्हणजे इकडे आपण बायोस्फिअर रिझर्व्ह नॅशनल पार्क आणि त्यांच्या स्थापना वर्ष. तर निलगिरी सगळ्यात पहिलं स्थापन झालं होतं, तर त्याच्यावर हा प्रश्न सॉल्व्ह होतो. निलगिरीचं सगळ्यात पहिलं जर गेलं असेल तर याचं उत्तर होतं 1986. तर दिलेल्यापैकी सगळ्यात पहिलं आहे 1986, अचं 4, त्याच्यावरून हे उत्तर निघून जाते. आणि एक प्रश्न आला होता, तिथे मी करताना सांगितलं होतं सगळ्यात जुनं कोणतं आहे काय नाही, त्याची स्क्रीनशॉट आहे, मी दाखवतो तुम्हाला, एकच मिनिट. तर ते स्क्रीनशॉट भेटत नाही मित्रांनो आता. पण हा प्रश्न म्हणजे रिपीट होता, जोड्याला लावला त्याने अगोदर, याच्या अगोदर नॅशनल पार्क विचारले होते, कोणत्या राज्यात कोणते आहेत, तशा प्रकारचेच त्यांनी यावेळेस स्थापना वर्ष आले. आणि 2023ला का 2024लाच त्यांनी इकडे एका साईडला राष्ट्रीय उद्यान दिलेत, नॅशनल पार्क दिलेत, आणि इकडे ते कोणत्या राज्यामध्ये आहेत. ऍक्च्युली तो प्रश्न नंतर कॅन्सल झाला होता, कारण ती जोडी व्यवस्थित लागत नव्हती, पण इथे व्यवस्थित लागते जोडी, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्याजवळ नदी संगम आणि नद्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर प्रकाशे या ठिकाणी तापी आणि गोमती, म्हणजे प्रकाश हे ठिकाण आहे आणि तापी आणि गोमती या नद्यांच्या संगमावर आहे. तसं त्याच्यानंतर मुडाबद हे ठिकाण तापी आणि पांझरा नदीच्या संगमावर आहे. माहुली
कृष्णा आणि वेण्णेवर आहे, तर तुळापूर हे भीमा आणि इंद्रायणी नदीच्या. आता तुळापूर तुम्हाला माहिती असेल छत्रपती संभाजी महाराजांची तिथे समाधी आहे. तर छावा पिक्चर आल्याच्या नंतर खूप जणांनी सोशल मीडियावर रील बनवण्याच्या हेतूने तुळापूर या ठिकाणी गेले होते. तर तिथे ते सांगताना सांगतात की इथून ही नदी जाते, ती नदी जाते. तर आपल्याला सोशल मीडिया सुद्धा आपल्याला कधी ना कधी म्हणजे हेल्पफुल ठरू शकतो. सेम अशाच प्रकारचा प्रश्न त्याने विचारला होता. त्याची एक स्क्रीनशॉट आहे, ती मी तुम्हाला दाखवून देतो. तर पाहू शकता इथे हे एक स्क्रीनशॉट आहे, म्हणजे जुना प्रश्न आहे, म्हणजे जास्त जुना नाही, 3-4 वर्षाखालचाच प्रश्न आहे. राज्यसेवेचा प्रिलिम्स मधलाचा प्रश्न आहे. तर इथे त्याने नद्या दिल्या होत्या आणि इकडे नदी काठावरचे शहर विचारायला सांगितले होते. त्याच्यामध्ये पांझरा ही नदी रिपीट झालेली आहे. तिथे तेव्हा धुळ होतं, त्याच्यानंतर प्रवरा, तापी. तर इथे सिंगल नद्या होत्या. इथं संगमावरचे स्थान विचारले. त्यावेळेस मी सांगताना सांगितलं होतं की महत्वाचे जे काही शहर असतील, जसे की तीर्थस्थळ किंवा आपण म्हणतो ना पर्यटन स्थळ वगैरे आहेत, तर ती करून त्याच्यामध्ये काही नावं सांगितलेली होती. तर ती रिपीट तर नाही झाली, पण ती थीम जी आहे ना ती रिपीट झालेली आहे. तर तुम्हाला आता जेव्हा तुम्ही इन डिटेल मध्ये परत बघून गेला असतात ही नदी किंवा नदी प्रणाली, तापी नदी प्रणाली, गोदावरी, भीमा आणि कृष्णा, अशा 4 नद्या मुख्यतः महाराष्ट्रात जातात आणि नर्मदेचा थोडासा भाग जातो पालघर जिल्ह्यामधून, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला हे पाहून जायचं होतं. तर हा प्रश्न ऍज इट इज रिपीट नाही म्हणणार, पण थीम 100% रिपीट झालेली आहे. आणि याच्यातले नाव जर बघाल तर तुम्ही पांझरा नदी, तापी नदी आणि रिजन पण तोच आहे बऱ्यापैकी जो विचारलाय तो. एक तापीचं खोरं आणि दुसरं भीमेचं खोरं आहे की नाही. तर तिथलाच भाग बार रिपीट होतो. हा तर 100% तापीच्या खोऱ्यामधलाच आहे. हा प्रश्न जो आहे 77 नंबरचा इथे जो विचारलाय हा तापीच्या खोऱ्यामधलाच आहे. सगळ्या नद्या तिकडच्याच नद्या आहेत. भुसावळ, धुळे, पवनार, संगमनेर वरचा सगळा तिकडचाच भाग आहे. तर आता मी ही इमेज इथून रिमूव्ह करतो. पण तुम्ही बघा पीआयक्यूज हे बार रिपीट होतात आणि आपल्याला हिंट देऊन जातात की कशा प्रकारे पीआयक्यूज अनालिसिस आपल्याला मदत करतात. पुढचा प्रश्न आहे लोकसंख्येवरचा. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. प्रश्न असताना काळजीपूर्वक अनुसूचित जमातीची त्याने टक्केवारी विचारलेली आहे, बरोबर. टक्केवारी सर्वात जास्त होती लक्षद्वीपला. आता आकडा मी एक्झॅक्ट इथे नाही सांगणार त्याच्यात, कारण थोडंफार व्हेरिएशन येत चालतं आणि सेकंड आन्सर नुसार येत नाही, तोपर्यंत थोडंफार याच्या डाऊट असतो. कारण पुढचा जो प्रश्न आहे पॉप्युलेशन विचारलाय तो अजून थोडासा डाऊट मध्येच आहे. तर पुढचा प्रश्न आहे, हाच प्रश्न म्हणतो तुम्ही, राजस्थानचा आणि सर्वात कमी दर विचारला. तर सर्वात कमी दर बघितला तो बिहारचा होता, पण इथे त्यांनी प्रश्न आहे तर राजस्थान दिले. तर हे थोडंफार कन्फ्युजन क्रिएट करण्यासारखं आहे. कदाचित हा प्रश्नाचं उत्तर चेंज होऊ शकतो किंवा हा प्रश्न रद्दही होऊ शकतो. पण आता प्रथम आन्सर नुसार याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आयोगाने दिलेलं आहे आणि आपल्याला ते कन्सिडर करावं लागणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील लोक लडाख मधील दप्तर आहे, हे वाक्य बरोबर आहे. दुसरं, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील लोक, इथं काय म्हणते मुख्य भूमी दिली, त्याच्यामुळे अंदमान निकोबार बेटांचा विचार करायचा नाही. दक्षिणेकडील टोक हे तामिळनाडू मधील कन्याकुमारी आहे, तर बरोबर आहे. भारताच्या मुख्य भूमी आसाम आहे, आसाम मधील किबितो आहे, हे वाक्य चुकीचं आहे. कारण आपण बघितले अरुणाचल मध्ये ते ठिकाण येतं, बरोबर ना. अरुणाचल राज्यातील किबितो हे ठिकाण आहे, त्याच्यामुळे आसाम नसून अरुणाचल प्रदेश आहे. आणि चौथं स्टेटमेंट आहे, भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरात मधील गुहार माता आहे, बरोबर आहे. सर क्रिक, कोही क्रिक म्हणजे पश्चिम बंगालला पाकिस्तानला लागून असतात. तिथं 24 पॅरल लेन चा एक रिजन आहे, 24 पॅरल लेन तो रिजन आहे, तर त्या ठिकाणी हे भाग येतो. तर हे सुद्धा बरोबर आहे. तर हे आसाम मधील नसून तर हे अरुणाचल प्रदेश मधील किबितो हे ठिकाण होतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. आणि जर तुम्ही म्हणजे फिजिकल भूगोल म्हणजे भारताचा भौतिक भूगोलाचा अभ्यास एकदम सोपा प्रश्न होता 10वीच्या पुस्तकाचं, जर तुम्ही पहिलं फ्रंट पेजवर बघितलं असतं भारताचा उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम विस्तार, तर तिथे हे 4 पॉईंट दिलेले असतात आणि किती किलोमीटर आहे तो विस्तार तो सुद्धा दिलेला असतो. ऍक्च्युअली तिथून सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. पुढचा प्रश्न आहे, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात. अगदी सोपा प्रश्न होता मित्रांनो. आपल्याकडे कोणता पाऊस पडतो, मोसमी पाऊस येतो कोणता, आता नैऋत्य मोसमी, म्हणजे वारे कोणत्या दिशेकडून वाहतात त्याला त्याचं नाव दिलेलं असतं. तर हे वारे नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहतात, हे की नाही. तर हे वारे नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहतात, साऊथ ईस्ट कडून नॉर्थ ईस्ट कडे, हे साऊथ वेस्ट कडून नॉर्थ ईस्ट कडे हे वारे वाहतात, बरोबर. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. अगदी सोपा प्रश्न होता आणि हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेलाच आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानाचा विचार करा. तपंबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर वाढत जाते. तपंबराचे तापमान हे वाढत्या उंचीबरोबर बरोबर कमी होत जाते. आणि तपंबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रकाशाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर परावर्तित होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापले जाते. तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. आणि जर तुम्हाला मी म्हणजे मागे एक प्रश्न आला होता त्यावेळेस एक डायग्राम दाखवली होती, हिट बजेट नावाची कन्सेप्ट आहे, एनसीईआरटी मध्ये त्याचे चार्ट वगैरे दाखवलेला आहे. आणि हा प्रश्न डिस्कस करताना आपण मी एका ठिकाणी चार्ट दाखवला होता अशा प्रकारचा. असा ताप आहे, तपंबरामध्ये तापमान कमी होत जाते, नंतर वाढते,
त्याच्यानंतर अजून कमी होते आणि त्याच्यानंतर वाढते. आणि आता हे बाह्यांबर आहे, म्हणजे याच्या बाहेर वातावरण, पृथ्वीचं वातावरण आहे, तर इथं अंतराळ सुरू होतं, तर इथं तापमान हे एक्सपोनेन्शियली वाढत जाते. का? कारण तिथं तिथलं जे वातावरण आहे आणि इथलं जे कंपोजिशन आहे ते एकदम वेगळं आहे. त्याच्यामुळे तापमान कमी होत जाते, तापमान वाढत जाते, तापमान एकदम कमी आणि वाढते. सगळ्यात जास्त कमी तापमान इथं आपला जो मेझोस्फिअर आहे तिथं असतं -100 डिग्री सेल्सिअस आणि इथं असते -80 डिग्री सेल्सिअस. बरोबर. तर हे -80 मोठं असते -100 पेक्षा. तुम्ही म्हणाल की सर हे 100 मोठं असतं, तसं नाही. मायनस मधले आकडे हे छोटे असतात. जेवढा मोठा आकडा मायनस मध्ये असेल तो तेवढा छोटा असतो. तर इथे सर्वात कमी तापमान मेझोपॉज मध्ये सापडते आणि इथे ट्रोपोपॉज मध्ये सगळ्यात कमी 80 सापडते. जसं जसं वर जात तसं तापमान कमी होते. आता हे जर तुम्ही बघितलं तर नॉर्मल रॅपस्लेट, बरोबर, 1 किलोमीटरला 6.5 डिग्री तापमान कमी कमी होत जातं. तर ते त्याचंच उदाहरण होतं. हे लॉजिक आपण इथे सुद्धा लावू शकलो असतो. तर पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे आणि दुसरं स्टेटमेंट हे बरोबर आहे. ग्लोबल वॉर्मिंग जेव्हा जर तुम्ही कन्सेप्ट बघितले असेल, जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ना, ते सूर्याकडून येणारी किरणला ट्रान्सपरंट असतात, पण पृथ्वीवर आदळल्याच्या नंतर ते दीर्घ तरंगामध्ये परावर्तित होतात. म्हणजे जेव्हा सूर्याकडून येतात ना तेव्हा ते शॉर्ट वेव्ह म्हणजे सूक्ष्म तरंगामध्ये असतात. जेव्हा पृथ्वीच्या सरफेसवर आदळतात तर त्यांचं रूपांतर हे दीर्घ तरंगामध्ये होते आणि जेव्हा ते दीर्घ तरंगात होतात तर ते ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत हे त्यांना पकडून ठेवतात आणि पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊ देत नाहीत. त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं. बरोबर. तर हीच कन्सेप्ट होती आणि जे सगळे काही गॅसेस आहेत ते खाली इथे ट्रोपोपॉज मध्ये सापडतात. आपल्याला बघितलं ट्रोपोस्फिअर मध्ये सापडतात. कारण जे काय बघतो आपण, जे काय ऍक्टिव्हिटीज होतात, ढग निर्मिती, विजागाचा गडगडाट होणे, जे काही धुळीचे वादळ वगैरे निर्माण होते, ते सगळे काही जे होते ना ते तपांबरामध्येच होते, ट्रोपोस्फिअर मध्येच होते. तर त्याच्यामुळे पहिले वाक्य बरोबर आहे, दुसरे वाक्य बरोबर आहे आणि दुसरं वाक्य पहिल्या वाक्याला एक्सप्रेस सुद्धा करतं. तर हा सुद्धा एक रिपीट वाला प्रश्न आहे. जर ती इमेज अवेलेबल झाली, मी हीच इमेज काढून देतो, तेच सांगितलं होतं. आता तो इमेज दाखवून देतो. एक मिनिट. तर इमेज भेटली मित्रांनो. इथे त्याने ट्रोपोस्फिअरवर प्रश्न विचारला होता. आपण थोडंसं मोठं करूया. आता हे ऑप्शन दाखवून टाकतो. तर इथे इथला जो प्रश्न होता 52 क्रमांकचा प्रश्न आहे, ते बघू शकता. पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश मध्ये वातावरणातले एकूण हवेच्या सुमारे 70% भाग येतो ट्रोपोस्फिअर. मी जेव्हा म्हणलो ना, जे काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या ट्रोपोस्फिअर मध्येच होतात आणि तिथे पण मी हे डायग्राम इथे बघितलं 80 डिग्री सेल्सिअस आणि तर -100 डिग्री सेल्सिअस आहे. जशी जशी उंची वाढत जाते तसं तसं तापमान कमी कमी होत जाते. तिथे ते सांगितलं होतं कशा प्रकारे पृथ्वी तापते, तेव्हा एक्सप्लेन करताना सांगितलं होतं. मी पुन्हा येऊन सांगतो, तुम्ही आवाज आता इथे कॉपी नाही करून दाखवू शकत, पण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते मागचे व्हिडिओज बघू शकता. तिथं मी व्यवस्थितरित्या सांगलेलं आहे. तर आता मी इथून ही इमेज रिमूव्ह करतो. आणि हा जो पुढचा प्रश्न आहे ना 51 नंबरचा, इथं वर दिसतो, इथलाच प्रश्न, ही स्क्रीनशॉट मॅटर तुम्हाला डबल दाखवेल. हा ऍज इट इज एक प्रश्न रिपीट झालेला आहे. तिथे त्यांनी विचारलाय, इथे जे मी हे लिहिलं ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर, ते त्यांनी याच्यावर हा प्रश्न विचारलेला होता. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियमचा जोड्या लावला आलेला आहे. सायन्स जेव्हा सेक्शन येईल त्यावेळेस मी दाखवेल की हा जशाला तसा रिपीट झालेला आहे प्रश्न. तर याला आता सध्याला इथून रिमूव्ह करतो. तर अशा प्रकारे पीवायक्यूज म्हणजे बार बार रिपीट होतात आणि आपल्याला हिंट पण देऊन जातात आणि आपला स्कोर वाढला सुद्धा मदत करतात. पुढचा प्रश्न आहे 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्माण जलजन्य खडक आहे? तर आता रासायनिक प्रक्रियेमध्ये जिप्सम, जे कॅल्शियम कार्बोनेट असते, तर त्याचं संचयन होऊन जिप्सम खडक होतं. जलजन्य म्हणजे पाण्यामुळे वाहून जाऊन ते खडक एका जागी जमा होतात. कारण जलजन्यमध्येच नंतर वेगवेगळे स्तर आढळतात, ठीक नाही. म्हणून याच रॉकला, ज्याला जलजन्य खडक आहे, याच रॉकला पुढे जाऊन म्हणतात स्तरित खडक, स्ट्रॅटिफाईड रॉक्स. रॉक्सचे 3 प्रकार असतात, इग्नेस रॉक्स, अग्नेश खडक, त्याच्यानंतर असतात मेटामॉर्फिक रॉक्स, रूपांतरित खडक, आणि एक असतात जलजन्य खडक, त्यालाच आपण रूपांतरित खडक म्हणतो. जेव्हा तुम्ही रॉक सायकल बघितली असेल, खडक चक्र, त्याच्यामध्ये हे गोष्ट म्हणजे एकदम क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. तर या जलजन्य खडकाला स्तरित खडक सुद्धा म्हणतात. आणि जिप्सम त्याच्यापासून तयार झालेला जो कॅल्शियम कार्बोनेट आहे आपला चुना, त्याचं संचयन होत होत जाऊन पुढे जाऊन जिप्सम तयार झालेला आहे. त्याचं उत्तर पण एकदम सोपं होतं. पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न आता त्यांनी चक्रीवादळ विचारलेला आहे. उष्णकटिबंधीय निर्माण चक्रीवादळ अचूक नाही. अचूक म्हणजे बरोबर, नाही म्हणजे नाही, म्हणजे चुकीचा. म्हणजे बरोबर नाही म्हणजे आपल्याला चूक शोधायचं होतं. तर चूक कोणता आहे ते शोधायचं आहे. इथे बघू आपण पहिला प्रश्न वाचूया. हा सुद्धा रिपीट आहे, म्हणजे याचा अनालिसिस जर केला असतं तर हा प्रश्न तुम्हाला अगदी म्हणजे एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करता आला असतं तुम्हाला. जरी इथे एवढे मोठे आकडे दिलेले आहेत, 4 मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे, तर इझिली हा एलिमेंट झाला असता. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षावृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ती निर्माण होतात. आता उष्णकटिबंध तुम्हाला माहितच आहे ना, इक्वेटर पासून 23.5 डिग्री उत्तर आणि 23.5 डिग्री दक्षिण याच्यामध्ये उष्णकटिबंध आहे. तर त्याच्या 5 ते 10 डिग्री सेल्सिअस वर खाली, सेल्सिअस नाही, 5 ते 10 डिग्री वर आणि खालपर्यंत हे वारे निर्माण होतात, ही चक्रीवादळे निर्माण होतात. दुसरा आहे, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास हा 300 किमी ते 1,500 किमी आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. आता हे वाक्य असतेच असं जोर नाही देत, असू शकतो म्हणजे इथं पॉसिबिलिटी आहे, असतील आणि नसतील, म्हणजे थोडंफार कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे इथे त्यांनी स्कोप ठेवलेला आहे की हे स्टेटमेंट 100% चुकीचं नाही आणि तात्पुरतं त्याला आपण बरोबर धरून चालूया.
पुढचा प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्यांचा वेग दर ताशी 50 ते 60 किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. अगेन त्यांनी असू शकतो पॉसिबिलिटी ठेवलेली आहे, त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा टेम्पररी म्हणजे तात्पुरतं बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट आहे, उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. हे वाक्य 100% चूक आहे. उष्णकटिबंधीय आवर्ते आहेत ना, उत्तर गोलार्धात हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे आणि त्यांनी अचूक नाही म्हणजे बरोबर नाही असं विचारलेलं होतं. आणि कोणतं बरोबर नाही तर हे ड बरोबर नाही, कारण इथे त्यांनी असू शकतो असं म्हणून आपल्याला पॉसिबिलिटी करून ठेवली. एक ओपोनेंट दिलेला आहे. ओपोनेंट कधीच चुकीचा नसतो मित्रांनो, तिथे शक्यता आहे असेल हे नसेल, त्याच्यामुळे ते 100% सांगू शकत नाही. म्हणजे आणि जेव्हा तुम्ही न्यूज वगैरे वाचतात तर तिथे आपण बघतो की ताशी 600 किलोमीटर ताशी 700 किलोमीटर वेगाने चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी उपसागरामध्ये जेव्हा निर्माण होते, अरबी समुद्रामध्ये निर्माण होते, तेव्हा त्यांचा ही गती हीच असते. आता मी तुम्हाला इथे एक स्क्रीनशॉट दाखवतो. ऍज इट इज याचं डिस्क्रिप्शन ना एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. तिथं मी सायक्लॉनवर प्रश्न आला होता, त्यावेळेस त्याचं सायक्लॉन कसं तयार होतं, सायक्लोजेनेसिस म्हणतात त्या प्रोसेसला, त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस वगैरे डिटेलमध्ये सांगितले होते. तर ती इमेज मी आता इथे दाखवतो तुम्हाला. हा तो प्रश्न आहे मित्रांनो, 2019 मधलाच हा प्रश्न आहे वाटतं कदाचित. 2018 मध्ये चक्रीवादळ आलं होतं, सागर चक्रीवादळ. मी आता इमेज काय करतो, थोडी झूम करतो कारण दिसणार नाही, कारण ही इमेज थोडी बरीच मोठी आहे. तर इथे या चक्रीवादळ प्रश्न विचारला त्यावेळेस मी इथे चक्रीवादळ सांगितलं होतं. आता इथे मी लिहिले ना, हे नदर्न हेमिस्फिअर आहे. तुम्हाला आता इमेज नीट बघायचे, 2 मिनिटात मी हा प्रश्न क्लिअर करून देतो. हा नदर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्ध आणि सदर्न हेमिस्फिअर म्हणजे दक्षिण गोलार्ध. आता इथे सायक्लॉन म्हणजे आवर्त. दक्षिण गोलार्ध ते काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात, बरोबर, आणि उत्तर गोलार्धात काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतायत. आणि आपला प्रश्न काय होता की ते उत्तर गोलार्धात काट्याच्या दिशेने फिरतात, घड्याच्या काट्याच्या दिशेने. तर काय ते घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात, इथून ते प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. त्याच्यानंतर दक्षिण गोलार्धात ते घड्याच्या काट्याने, सेम त्याच प्रकारे अँटी सायक्लॉन ज्याला आपण प्रत्यावर्त म्हणतो, आवर्त आणि प्रत्यावर्त दोन गोष्टी असतात, बरोबर. तर प्रत्यावर्त हे उत्तर गोलार्धात घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरतात आणि दक्षिण गोलार्धात घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. इथून आपलं डी स्टेटमेंट इलिमिनेट करायला मदत झाली असती. आता ही जी इमेज आहे हिला अजून मी थोडं झूम करतो, कदाचित ती फाटेल असं मला वाटते, फाटण्याची शक्यता आहे. पण इथे आपण बघू शकता त्यांनी काही क्रायटेरिया दिलेला आहे. जर हिला झूम झाली तर अजूनच चांगलं आपल्यासाठी. ही एवढी झूम होते मित्रांनो, सॉरी मी जास्त झूम नाही करू शकत. पण इथे जर दिलेले आहेत ना, इथे काही क्रायटेरिया दिलेले आहेत. एनसीईआरटी मध्ये डायग्राम आहे, सायक्लोन कसं तयार होते, इथे सायक्लोनला कोणत्या भागात काय म्हणतात हे असं सांगितलेलं आहे. जर हे मला अवेलेबल झालं तर मी 2च मिनिटात तुम्हाला दाखवून देतो. पण आपण हे बघू शकतो, ही जी डायग्राम आहे इथे काढली होती त्याच्यावरून स्टेटमेंट डिलिमिट होतं. आणि सायक्लोनला फक्त आता पीवायक्यू अनालिसिस करायचं म्हणजे सायक्लोन कुठे आला होता, काय होता. आता इथे करंट मध्ये न्यूज आहे ऍक्च्युली, पण मी स्टॅटिकला कसं सोडलं की मी एनसीईआरटी मध्ये गेलो आणि सायक्लोन कसा तयार होतो, सायक्लोन उत्तर गोलार्धात कसा जातो, दक्षिण गोलार्धात जातो, सायक्लोनच्या अपोजिटला काय तर प्रत्यावर्त आहे, म्हणजे सायक्लोनच्या अपोजिटला अँटी सायक्लोन, आवर्ताला प्रत्यावर्त आहे. आणि त्याच्याशी ही गोष्ट मी रिलेट केली आणि इथे सायक्लोनचं जे काही रिव्हिजन आहे ते रॅपिड रिव्हिजन केलं, जेणेकरून माझा पुढचा जो प्रश्न आला सायक्लोनवर हा बरोबर आला ना. म्हणजे आपल्याला पीवायक्यू अनालिसिस हे इनडेप्थ मध्ये करायचं आहे. तर आता मी ही प्रश्न इथून रिमूव्ह करतो. तर अशा प्रकारे पीवायक्यूज म्हणजे ऍज इट इज रिपीट होतील याची गॅरंटी फार कमी मित्रांनो. पण काही झाले ते पण मी दाखवून देणार आहे. आणि जसे आले तसे रिपीट झाले, म्हणजे काहीच चेंज नाही केलं त्याने, फक्त ऑप्शन चेंज केलं, उत्तर 100% तेच आहे. पुढचा प्रश्न आहे 26वा. कोणत्या नद्या ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत असं विचारलेलं आहे त्याने. हा प्रश्न सुद्धा रिपीट आहे. तर मी तुम्हाला इथं एक पहिलं तो प्रश्न दाखवतो, जेणेकरून तिथे एक डायग्राम पण आहे आणि तिथून आपल्याला नद्यांचे नाव पण भेटून जातील. बघू शकता पुन्हा. आणि हा प्रश्न काय खूप जुना नाहीये, हा प्रश्न 2024 आहे. खालीपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही असे विचारले. इथून आपल्याला चिनाब भेटतं, बियास भेटतं आणि रावी भेटतं. तर आपल्याला इथं चिनाब भेटते, रावी भेटते, बियास भेटते. तर अशापैकी उपनद्या भेटून जातात, बरोबर. तर उपनद्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आता ही कोसी नदी जी आहे, कोसी ही कोणाची आहे, ही गंगेची उपनदी आहे, त्याच्यामुळे अ इलिमिनेट झाला, अ चुकला. झेलम, चिनाब आणि सतलज ह्या 3 तर सिंधूच्या नद्या आहेत, पण कोसी नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न गेला. त्याच्यानंतर गंडक, अगेन कोसी, कोसी परत गंगेची, गंडक, घगर, सोन ह्या सगळ्या गंगेच्या उपनद्या आहेत. सतलज, बियास, रावी, चिनाब 100% आहेत, कारण इथे बघू शकता इथे आहे सतलज, इथे आहे रावी, इथे आहे बियास आणि इथे आहे चिनाब. त्याच्यानंतर इकडे झेलम. तर या 5 नद्या ज्याला आपण पंजाब म्हणतो, पंजाब 5 नद्यांचा मधला प्रदेश. दोआब म्हणजे 2 नद्यांमधला प्रदेश, पंजाब म्हणजे 5 नद्यांच्या मधला प्रदेश. आता काबूल, कुर्रम, स्वात आणि झेलम. आता झेलम तुम्हाला इथे बघायला भेटली. आता काबूल, कुर्रम, स्वात ह्या ज्या आहेत ना, या अफगाणिस्तान मधून येणाऱ्या नद्या आहेत आणि या सिंधूच्या
उपनद्या आहेत. पण जर तुम्ही इथं बघितलं असतं अ आणि ब हे दोन इलिमिनेट केलं तुम्ही, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला, ब ड हा ऑप्शन गेला आणि अ मुळे हा ऑप्शन गेला. कदाचित तुम्हाला हे माहित नसतं ड, फक्त झेलम आहे बाबा, या 3 नद्या माहित नाही आपल्याला, काबूल, खुर्रम आणि स्वात. तर आपण कसं सॉल्व्ह करणार? तर इथे इलिमिनेशन लॉजिक. कारण ही ट्रिक पण मी कशी वापरायची हे अनालिसिसचे व्हिडिओ मी पहिले टाकले होते. सॉरी, अनालिसिसचे व्हिडिओ मी पहिलं टाकले होते, त्याच्यामध्ये तिथे सांगितलं होतं की इलिमिनेट ऑप्शन कसं इलिमिनेट करायचं. हे अ ब गेलं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 गेला. आणि पीवायक्यूचं अनालिसिस करताना जर तुम्ही सिंधू नदी प्रणाली प्रश्न विचारला होता, तुम्ही जर बघून गेला असतात, कारण अनालिसिस म्हणजे फक्त प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे ना आपल्याला, हे बघितलं याचं उत्तर हे आहे, चला आता संपलं, असं सॉल्व्ह होतच नाही प्रश्न. अनालिसिस करणं त्यालाच म्हणतात ना, डिटेलमध्ये जायचंय आणि तुम्हाला त्याची प्रॉपर एक म्हणजे अनालिसिसला एक साध्या सोबत भाषा सांगायचं तर चिरफाड करायची त्या प्रश्नाची, आपल्याला पोस्टमार्टम करायचे. आता तो प्रश्न येऊन गेला, पोस्टमार्टम करायचे. आता आपल्याला हे बघायचं सोन कोणाची नदी आहे, सोन मी तर सांगितलं यमुनेची नदी, आणि इथे त्याने सोन दिलेला आहे, बरोबर. सोनवर पण त्यांनी जशा तसंच हे केलेलं आहे. तर आपल्याला असं इलिमिनेशन करून सुद्धा या प्रश्न उत्तर. आता हीच डायग्राम वापरली असते ना. अजून एक प्रश्न आहे आणि याच पेपर मधला प्रश्न आहे, सिंधू वाटप जलकरारावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे पुढे चालून. हीच डायग्राम मी तुम्हाला तिथे पण दाखवेल. इथे मी सांगितलेलं आहे इंडस वॉटर ट्रीटी ऑपरेशन सिंदूर झालं होतं, तिथं ओपी सिंधू लिहिले, ऑपरेशन सिंदूर झालं होतं तेव्हा जे सिंधू जलकरार होता 1960चा, त्याला स्थगित केलं होतं. त्यावेळेस त्यांनी म्हणजे टोटल 6 नद्या आहेत सिंधू नदीला धरून, ह्या 5 नद्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आणि सिंधू अशा टोटल 6 नद्या आहेत. तर यांच्या 3-3 असे 2 गट केले आहेत. त्याच्यामध्ये BRS आणि CGI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, CGI म्हणजे चिनाब, झेलम आणि इंडस म्हणजे सिंधू, या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानला वापरण्याचा अधिकार आहे 80% आणि 20% भारताला आहे. आणि उरलेल्या 3 नद्या आहेत BSR म्हणजे बायोस्फिअर रिझर्व्ह नाही, तर बियास, सतलज आणि रावी, या 3 नद्यांचा 100% पाणी वापरण्याचा अधिकार भारताला आहे. तर तोच पुढे प्रश्न आलेला आहे सिंधू वाटप जलकरारावरचा. तो प्रश्न जसा येईल तेव्हा मी इथे ही डायग्राम तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल आणि कसा सॉल्व्ह होईल ते पण. म्हणजे एकाच प्रश्नाच्या वेळेस तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व्ह झाले असते, म्हणजे जवळपास 5 मार्क, बरोबर ना, 5 मार्क्स. तर अशा प्रकारे पीवायक्यू अनालिसिस आपल्याला हेल्पफुल ठरतं. तर आता हे डायग्राम इथून रिमूव्ह करतो आणि जेव्हा पुढे जेव्हा त्यावेळेस परत तुम्हाला दाखवतो. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न जोड्या लावायच्या स्वरूपात त्यांनी लोकसंख्या या घटकातून विचारलेला एक घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे लिंग गुणोत्तर. हा थोडासा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर हे केरळ राज्यामध्ये आहे. जर तिथून आपण लावत गेलो असतो, उलट्या दिशेने जर आलो असतो तर सरसर उत्तर लागून जातं. केरळचं सगळ्यात जास्त आहे 1084 आणि अचं उत्तर 3 एकाच ह्याच्यात भेटतं मला आणि सरसर माझं उत्तर येऊन जातं. म्हणजे इलिमिनेशन मेथड सिंपल सिंगल इलिमिनेशनवर हे प्रश्न सॉल्व्ह होतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीपैकी कोणत्या कारणाने वादळांची निर्मिती होते. आता तुम्ही जर एक बघितलं असेल तर वादळ म्हणजे इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण त्याला, तर त्यांनी काय दिले आहे इथे, स्ट्रॉम्स. आता स्ट्रॉम्स हे चक्रीवादळ येतात ना, त्यांचं पहिली प्रिमिनरी स्टेज असते, पहिल्यांदा तिथे डिप्रेशन तयार होते, त्याच्यानंतर स्ट्रॉम्स येतात आणि त्याचं पुढचं व्हर्जन असते ते म्हणजे चक्रीवादळ. तर टॉपिक तोच आहे म्हणजे चक्रीवादळ. आणि जर तुम्ही एसआयट मला तो धडा वाचला असता क्लायमॅटॉलॉजी मधला, इंडियन क्लायमेट्स आणि इंडियन ओशन सायक्लिझम मधला, तर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायला मदत झाली असती. तर हे कोणत्या गोष्टीमुळे होते, तापमान वाढतो आणि हवेचा दाब कमी झाल्यामुळे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय द्वीपकल्पीय सीमेवरतील बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात खालीपैकी कोणत्या कारणाने वादळांची निर्मिती होते. वादळ म्हणजे चक्रीवादळच, सिंपल तेच प्रश्न आहे. चक्रीवादळ थीम रिपीट झाली, एकाच त्यांनी चक्रीवादळ या टॉपिकवर 2 प्रश्न विचारले. तर पुढचं म्हणजे उत्तर आहे याचं, तापमान वाढतं आणि हळूहळू दाब कमी झाल्याने चक्रीवादळांची निर्मिती. कारण चक्रीवादळ म्हणजे काय, केंद्राकडे कमी दाब, बाहेर जास्त दाब, म्हणजे बाहेरून वारे आतल्या दिशेने जातात. फक्त आता यांची दिशा ठरते. उत्तर गोलार्धात जर हे वादळ असतील तर घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, आणि दक्षिण गोलार्धात असेल तर घड्याच्या काट्याच्या दिशेने. बस एवढंच लक्षात ठेवायचं होतं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई हे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर खालीपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे. अगदी सोपा प्रश्न, एकदमच सोपा 1 लाइनर फॅक्च्युअल प्रश्न होता. कळसुबाई हे सह्याद्रीमध्ये आहे, सर्वात उंच शिखर होतं. पुढचा प्रश्न आहे, प्रशांत महासागर आणि इकडे त्यांनी गर्ता म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रेंचेस विचारतो, म्हणजे इकडे ओशन आणि इकडे त्यांनी ट्रेंचेस विचारलेले आहे. तर हा प्रश्न रिपीट नाही झाला, पण याच्यासाठी एक प्रश्न आला होता, त्यावेळेस मी अनालिसिस करताना सांगितलं होतं की प्रश्न आपल्याला तो रिपीट म्हणजे पुढे चालून याच्यावर कसा प्रश्न विचारेल ते सांगेल. पहिल्यांदा मी ती स्क्रीनशॉट दाखवतो, त्याच्यानंतर आपण ह्या प्रश्नाला डिस्कस करूया. हा तो प्रश्न आहे, इथे स्क्रीनशॉट तुम्हाला ती दाखवतो मी, पीवायक्यूज.
आता इथे त्याने सागरी गर्ता याच्यावरच विचारलेला होता, पण इथे विचारताना त्याने कारण मीमांसा या संदर्भात विचारला होता. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. याचं कारण विचारलं होतं. याचं कारण होतं जे प्लेट्स आहेत, टेक्टॉनिक प्लेट्स जेव्हा मुवमेंट होते तेव्हा ते सबडक्शन झोन जेव्हा होतो, म्हणजे जी जड प्लेट आहे ती खाली भूगर्भात जाते आणि तिथे गर्तांची निर्मिती होते. म्हणजे पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भागात अधोगमन सबडक्शन होते, इंग्लिशमध्ये सबडक्शन आहे ते होतं. अधोगमन क्षेत्राचा भाग आहे, त्याच्यामुळे गर्ता निर्माण होतात. आता इथे कॉज अँड इफेक्ट होता, त्यावेळी मी सांगितलं होते गर्तात जड प्लेट, हलकी प्लेट, जड प्लेट खाली जाते भूगर्भामध्ये आणि इथे गर्त्यांची निर्मिती होते. त्यावेळेस मी म्हणताना म्हणलो होतो की तुम्हाला जोड्या लावा किंवा मॅच द पेअर साठी किंवा फॅक्च्युअल स्टेटमेंट आले तर या महासागरात ही गर्त आहे, या महासागरात ही गर्त आहे असे स्टेटमेंट आले आणि चुकीचं स्टेटमेंट कोणतं ओळखा किंवा बरोबर कोणतं ओळखा असं ओळखा म्हणून सांगितलं होतं. महत्वाचे काही गर्ता करून जा, म्हणजे बोलताना मी काही नाव पण सांगितले होते जे काही महत्वाच्या गर्त आहेत. आणि हा प्रश्न इलिमिनेशनवर सुद्धा सॉल्व्ह होतो, म्हणजे याच्यासाठी तुम्ही वाचलंच पाहिजे किंवा वाचायला हवं होतं तर हो, कारण वाचायला तर हवंच होतं. इथे एक अंदाज आपल्या हिंदी महासागरामधली आपल्याला एक गर्ता माहित असते, प्रत्येकाला माहित असते, ती जावा गर्ता इंडोनेशियाच्या जवळ आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न सॉल्व्ह होतो. सीचं उत्तर 1 आणि सीचं उत्तर 1 पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न सॉल्व्ह व्हायला मदत होते. पण जर कदाचित जावा गर्त नसली असती, दुसरी गर्त अर्थी असली तर मग आपल्याला फजिती झाली असती, तेव्हा हा प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला थोडस अवघड झालं असतं. तर अशा प्रकारे आतापर्यंत आपण जवळपास 30 प्रश्न बघितले आणि 30 पैकी जवळपास किती प्रश्नांचं रिपिटिव्हिटी झालेलं आहे तर जवळपास मी तुम्हाला 2च मिनिटात तुझ्याकडे सांगतो किती प्रश्न रिपीट झालेले आहेत. 30 पैकी जवळपास 14 प्रश्नांचे रिपीट झालेले आहेत थीम. तर आपण बघू शकतो, म्हणजे आतापर्यंत आपला रेशो 50-50 आहे असं आपण कन्सिडर करून चलूया. तर याच्या पुढचा प्रश्न पण सुद्धा आपण हळूहळू घेऊया. तर हा प्रश्न मी रिमूव्ह करतो, म्हणजे थीम रिपीट होते ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता उरलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या सेशन मध्ये घेऊया. धन्यवाद, थँक्यू. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये विचारा. अगेन मी ते सांगतो, कमेंट बॉक्स सुद्धा ओपन आहे तुमच्यासाठी. आणि या चॅनलला तुम्हाला जर व्हिडिओ क्वालिटी आवडली असेल, व्हिडिओचा म्हणजे संदर्भ आवडला असेल की कशा प्रकारे सांगतोय, लॉजिक आहे, म्हणजे कुठले उठसूट असं लॉजिक नाही, अंधारामध्ये तीर मारणं असं लॉजिक नाही, विथ प्रूफ दाखवते. आणि हे जे काही प्रश्न मी दाखवले तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून ते सर्वच्या सर्व राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आहेत आणि फार मागचे नाहीत. मी 2024 ते 2019 अशा फक्त 6 पेपर म्हणजे 600 क्वेश्चनचं अनालिसिस केलेलं आणि त्याच्यामधूनच मला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये मला स्वतःला 28 प्रश्न भेटले. त्याच्यापैकी आपण आतापर्यंत 15 प्रश्न बघितले. आता उरलेले अजून 13-14 प्रश्न आहेत जे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये बघायचे आहेत. तर तुम्हाला जो पार्ट त्याचा जो पुढचा पार्ट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या प्रश्नांचा सुद्धा संदर्भ भेटून जाईल की कशा प्रकारे प्रश्न रिपीट झालेले आहेत. तर आपण इथे आज थांबूया. 30 प्रश्न झालेत. पुढच्या सिरीजमध्ये आपण 31व्या प्रश्नापासून स्टार्ट करूया. धन्यवाद, थँक्यू.